करूया। मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक तयार करावं अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केलेली आहे। दरम्यान समुद्रात शक्य नसेल तर राज्यपालांच्या निवासस्थानाच्या जागेत भव्य स्मारक बांधावं असं उदयनराजे म्हणाले। तर रायगड किल्ल्यावरची वाघ्या कुत्राची समाधी हटवा आणि अशी मागणी देखील उदयनराजेंनी केली आहे। तर अरबी समुद्रात शिवस्मारक बांधा, अडथळा असल्यास गव्हर्नर हाऊसच्या जागेत स्मारक बांधा अशी मागणी उदयनराजेंनी केलेली आहे। मुंबईत शिवरायांचं स्मारक व्हावं अशी इच्छा खासदार उदयनराजेंनी व्यक्त केलेली आहे आणि सरकारकडे अशा प्रकारची मागणी सुद्धा केलेली आहे। महाराजांच्या बद्दल प्रतिप्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊ नये म्हणून त्यांच्या समाधी करता देण्यात आले होते महाराजांच्या। त्यांनी हे केलं, कुठला वाघ आहे त्याचं ते कुत्र बघा, ते इथलं तरी लांब एवढा लांब कानाचं कुत्र बघितलं का इंडियामध्ये कुठे? हे सगळे ब्रिटिशरचे कुत्री होते ना, आली हीच कुत्री ब्रिटिशर हटवण्याची मागणी संभाजीराजेंनी केली। फेकून टाका, कशाला त्याचे कौतुक जास्त हवं तर उद्या काय त्याचं दणकाने टाकून द्यायचं, एवढं काय किती विचार करायचा। तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास 48 एकर आहे। किती? 48। आणि ती त्या जागेत व्हावं। एखाद्या राज्यपालाला राहायला जागा लागते तरी किती? 48 एकर म्हणजे काय थोडी जागा नाही आहे आणि अरबी समुद्राला लागूनच आहे। त्या ठिकाणी व्हावं ह्याची सुद्धा संदर्भात मी दोघांशी, अमित शहाजींशी आणि देवेंद्रजींशी बोललोय। तर अरबी समुद्रात शिवस्मारक तयार करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे। उदयनराजे भोसले यांनी मागणी केली आहे। अडथळा असल्यास गव्हर्नर हाऊसच्या जागेमध्ये त्याची उभारणी करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे।